अध्यक्ष महोदय संपवतोय, कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो, एकच मिनिट. मंत्री महोदय, याच्यामध्ये पाण्यासाठी आपण प्रभावीपणे याच्यावर काम केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक सांगतो. अध्यक्ष महोदय, शहरात सगळ्या समस्यांवर आपण मार्ग काढू शकतो. अध्यक्ष महोदय, पण पाणी या विषयावर आपण मार्ग काढण्यासाठी आपल्याला पाण्याचे स्रोत निर्माण करावं लागतं. अध्यक्ष महोदय, काल परवा माझ्याकडं हिंजवडी IT मधले जे पण म्हणजे राहणारी लोक आहेत ती आली होती. अध्यक्ष महोदय, आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही जिथं पाणी उचलतो अध्यक्ष महोदय, तिथल्या पाण्याची आम्ही क्वालिटी चेक केली. अध्यक्ष महोदय, तर त्याच्यामध्ये 0% ऑक्सिजन आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये PMRDच्या एरियामध्ये PMR मध्ये जो पण काही आता रहिवासी झोन होणार आहे, जिथे TP स्कीम काय अनेक स्कीम होती. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मुळशी धरण असेल, चासकामाल धरण असेल किंवा अन्य काही जलस्रोत आहेत, या स्रोताच्या माध्यमातून या PMR एरियामध्ये अध्यक्ष महोदय संपवतोय, कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो, एकच मिनिट. मंत्री महोदय, याच्यामध्ये पाण्यासाठी आपण प्रभावीपणे याच्यावर काम केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतो, पाण्याच्या समस्येवर मंत्री महोदय आपण पण त्या परिसरामध्ये निवडून येतात, एवढे वर्ष आपण प्रतिनिधित्व करताय. अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये सगळ्यात मोठी जर काही आता अडचण असेल तर ती पिण्याच्या पाण्याची. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता आपल्याला स्वच्छ पिण्या पाण्याचे देण्याकरता आपण सगळ्यांनी यामध्ये राज्य सरकार म्हणून मंत्री महोदय आपण लक्ष द्यावं, ही आपल्याला कळकळीची विनंती करतो. आपण त्यामध्ये आपले निवेदन करावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट यासाठी सांगू इच्छिते की हे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले आणि हे पुणे रिजनसाठी अध्यक्ष महोदय PMRDA एक 15 दिवसांनी एक आढावा बैठक मी लावेल आणि त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना बोलवेल आणि आम्ही तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देऊ. अध्यक्ष.